आणि आता बघणार आहोत जगाच्या पाठीवर काय घडत आहे त्यातली सुरुवातीची बातमी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता आमंत्रित केलंय. पीटीआय वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आमंत्रण तत्वतः आता स्वीकारण्यात आलंय आणि दोन्ही बाजूंचे अधिकारी आता परस्पर सल्लामसलत करून सोयीस्कर तारखांवर काम करत असल्याची माहिती मिळते आहे. हा कार्यक्रम अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे आणि तसं झालं जर सगळ्या तारखांचा ताळमेळ जुळला, कारण यावेळेला G20चं यजमानपद भारताकडे आहे, त्यामुळे पंतप्रधान व्यस्त आहेत आणि त्याच्यामुळे जून किंवा जुलै महिन्यात पंतप्रधान अमेरिकेला जातील अशी शक्यता व्यक्त होतीये. आता बघणार आहोत इतरही बातमी. ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष युक्रेन दौऱ्यावर आहेत आणि युक्रेनच्या भेटीदरम्यान त्यांनी बुका आणि बोरोद्यांका भागाला भेट दिली. इथली परिस्थिती पाहून खूप वाईट वाटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कीवमध्ये अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इथल्या परिस्थितीमुळे दुसऱ्या विश्वयुद्धाची आठवण झाल्याचं व्हॅन डेर बेलन यांनी म्हटलंय. युक्रेनचे नागरिक केवळ त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठीच नाही तर युरोपियन मूल्य, स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं रक्षण करत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. युक्रेनमधल्या दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर खार्किव्हमधल्या एका इमारतीला रशियन क्षेपणास्त्रानं धडक दिली, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एका महिलेचा मृतदेह ढिगाऱ्यात सापडल्याचं खार्किव्ह प्रदेशातील प्रवक्ते दिमित्रो यांनी सांगितलं. 81 वर्षीय जखमी व्यक्तीवर रुग्णालयात त्यानंतर उपचार करण्यात आले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी डेन्मार्कचे आभार मानलेत. मायकोलाइव्ह शहराच्या पुनर्बांधणीसाठी डेन्मार्कनं मदत आणि संरक्षण दिलं. या भागात ऊर्जा क्षेत्र, पायाभूत सुविधा, सामाजिक क्षेत्र आणि उत्पादनात संबंधित प्रकल्पांची गरज त्यांनी व्यक्त केली होती. डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी त्यांच्या सरकारचे युक्रेनला मदत करण्याच्या त्यांच्या इच्छेबद्दल झेलेन्स्कींनी यावेळी आभार मानले. युक्रेन भेटीवर आलेल्या फ्रेडरिक्सन यांनी झेलेन्स्कीसोबत मायकोलाइव्हमधली हॉस्पिटल्स आणि व्यावसायिक बंदर परिसराचा दौरा केला. रशियाच्या आक्रमणाच्या सुरुवातीपासूनच युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी डेन्मार्कचे आभार तर मानलेच, पण त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचं होणारं वेगानं वितरण आता किती गरजेचं आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. आमचं शस्त्रास्त्र सामर्थ्य वाढवण्यासाठी डेन्मार्कनं आवश्यक मदत दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असंही झेलेन्स्की यांनी डेन्मार्कचे पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांच्या समवेत एका पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. एक बातमी येते जालन्याहून. ती बातमी आपण सुरुवातीला बघतोय. एक महत्त्वाची बातमी जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी पोहोचलेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यातल्या वाटूरच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी या शेतकरी मेळाव्याला देखील हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी कार्तिक वजीर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्तिकसह त्याच्या कुटुंबियांची देखील चौकशी केली आहे. कार्तिकच्या डोळ्यावर उपचारासाठी आवश्यक सर्व मदत करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. या भेटीदरम्यान कार्तिकला मुख्यमंत्र्यांनी उपचारासाठी मुंबईला बोलवलं. आपण जर दृश्य बघत असाल तर हा व्हिडिओ त्याच्या भाषणाचा, जो त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे भाषण केलं होतं ते भाषण प्रचंड व्हायरल झालेलं होतं आणि त्यानंतर लक्षात आली त्याची व्यथा आणि सरकार पातळीवर त्याची आता दखल घेण्यात आली आहे आणि जालना दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी उपचारासाठी कार्तिकला आता मुंबईला बोलवलं आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत इजिप्तमधली, कारण तिथे झालेल्या एका दुर्घटनेची बातमी आपण बघतोय. कारण कैरोमधल्या रुग्णालयात बुधवारी लागलेल्या आगीत 3 मृत्यू झालाय. किमान 32 जण जखमी झाल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय. पूर्व कैरोच्या मत्रियाच्या शेजारच्या भागात नूर मोहम्मदी रुग्णालयामध्ये ही आग लागली होती. हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागात ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आल्याचं प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलंय. या जखमी रुग्णांना भाजल्याच्या त्याचबरोबर फ्रॅक्चर्स आणि गुदमरण्याचा त्रास झाल्याचं आरोग्यमंत्री खालेद अब्दुल गफार यांनी म्हटलंय. त्यांना कैरोमधल्या इतर रुग्णालयांमध्ये आता हलवण्यात आलंय. इजिप्तमध्ये सुरक्षेची मानकं आणि अग्निशमन नियमांची अंमलबजावणी योग्यरित्या केली जात नाही हेच यामुळे उघड होतंय. कारण याआधी 2020 मध्ये कैरोमधल्या एका खासगी रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागातल्या जी आग लागली होती ज्यात 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. पोप फ्रान्सिस डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये दाखल झाले. आफ्रिकन खंडाच्या 6 दिवसांच्या ते दौऱ्यावर आहेत. या दक्षिण सुदानचाही समावेश आहे. गरिबी आणि संघर्षानं ग्रासलेल्या दोन्ही देशांमध्ये शांततेचा संदेश पोहोचवण्याचं उद्दिष्ट पोप फ्रान्सिस यांच्या दौऱ्यात आहे. याच दौऱ्यादरम्यान काँगोमधल्या हिंसाचार पीडितांची पोप फ्रान्सिस यांनी भेट घेतली. काहींनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं यावेळी कथन केलं आणि त्यामुळे वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया पोप यांनी दिली आहे. बुधवारी त्यांनी ही भेट घेतली. पोप यांच्या मदतीमुळे आणि त्यांच्या भेटीमुळे आम्हाला शांतता मिळू शकेल असा विश्वास या पीडितांनी व्यक्त केला.
ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस यांनी सोमवारी टोकियो भेटीदरम्यान जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांनी त्यांचे राजकीय आणि आर्थिक संबंध दृढ करण्यावर सहमती दर्शवली। युक्रेनला जितका वेळ लागेल तितका वेळ त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा आमचा निर्धार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये वाढलेल्या हिंसाचारामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्याचं आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केलं। इस्रायल आणि वेस्ट बँकमध्ये चर्चेला जाण्याआधी इजिप्तच्या भेटीदरम्यान त्यांनी संवाद साधला। हिंसाचारामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं। अलीकडच्या काही दिवसात भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे वाढती हिंसा त्याचबरोबर अनेकांवर त्याचे परिणाम होत आहेत असंही त्यांनी कैरोमधल्या पत्रकारांशी बोलताना म्हटलं। या प्रदेशांच्या भेटीदरम्यान तणाव कमी करण्याच्या उद्देशानंच आपण दोन्ही बाजूंशी बोलणार असल्याचं ते म्हणाले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि सीआयएचे संचालक विलियम बर्न्स यांनी इस्रायलला दिलेल्या भेटीनंतर ब्लिंकन यांचा हा दौरा पार पडला। इराणची राजधानी तेहरानमध्ये अझरबैजान दूतावासावर एका बंदूकधारीनं गेल्या आठवड्यात हल्ला केला होता आणि त्यात तिथला सुरक्षा प्रमुख ठार झाला होता, तर 2 रक्षक जखमी झाले। अझरबैजानच्या दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना इराणला घेऊन जाणारं विमान उशिरा बाकूमध्ये पोहोचलं। या हल्ल्यात जखमी झालेले नागरिक आणि दूतावासाच्या सुरक्षा प्रमुखाचा मृतदेह देखील मायदेशी नेण्यात आला। या दूतावासाच्या हल्ल्यात या सुरक्षा प्रमुखाचा मृत्यू झाला होता। त्याची ओळख फर्स्ट लेफ्टनंट ओरखान रिझवान ओगलू अस्करव अशी आहे। त्यांच्यावर बाकूमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळची ही दृश्य आहेत। इराणमधल्या दूतावासानं कामकाज स्थगित केल्याचं अझरबैजानच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी त्यानंतर जाहीर केलं। उशिरा तिथल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलंय। अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलियेव यांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला असं संबोधलं होतं। स्पेनच्या स्थलांतरित घरं देण्यात आली होती। झेक रिपब्लिकचे मावळते पुढची बातमी अमेरिकेतली मॉन्टेरी पार्कमधल्या बॉलरूममध्ये गोळीबाराची घटना घडली होती आणि यावेळी एका बंदूकधाऱ्याला निशस्त्र करणाऱ्या ब्रँडन स्टे याला नुकतंच सन्मानित करण्यात आलं। एका फेस्टिवल दरम्यान त्याला हे पदक देऊन सन्मान करण्यात आलं। उत्सवाच्या मुख्य व्यासपीठावरल्या समारंभात त्याला त्यांनी जे धैर्य तिथे दाखवलं होतं त्याच्याविषयी त्याचा अशा पद्धतीनं सन्मान करण्यात आला। कॅनडाच्या सीमेजवळ एक अपघात झाला ज्यात 6 जणांचा मृत्यू झाला। बर्फाळ स्थितीत एक लहान बस आणि एका ट्रकचा अपघात झाला। हा अपघात सकाळी 6च्या सुमारास लुईसव्हिलेच्या महामार्ग क्रमांक 37 वर झाला होता। राज्य पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली, ज्यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक होती। जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स सॅन्टियागोमध्ये पोहोचले होते। दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यातला हा त्यांचा दुसरा टप्पा होता। गॅब्रिएल बोरिक यांच्यासमवेत म्युझियम ऑफ मेमरीला त्यांनी भेट दिली आणि नंतर दोघांनीही मोनेडा पॅलेस इथे बैठक घेतली। स्कोल्स यांनी चिलीच्या अधिकाऱ्यांची अजेंड्याचा म्हणजे त्यांच्याच एक उपक्रमाचा भाग म्हणून ही भेट घेतली, ज्यामध्ये अनेक उद्योजकांशी त्यांनी चर्चा देखील केली। बोरिक यांच्याशी झालेल्या चर्चेत युक्रेनमधलं युद्ध, हवामान बदलाचे परिणाम आणि नवीन अक्षय ऊर्जा या प्रकल्पांचा विकास यासह चर्चा झाली। याशिवाय व्यतिरिक्त तंत्रज्ञान, खाण प्रशिक्षण, अर्थव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करारांवर देखील स्वाक्षरी करण्यात आली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बाल्टिमोरमधल्या रेल्वे बोगद्याला भेट दिली। बाल्टिमोर आणि पोटामेक बोगदा प्रकल्पासाठी $4 अब्ज खर्चाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हे काम पूर्ण होण्यासाठी 12 वर्ष लागू शकतात, पण यामुळे त्रासदायक अडथळे प्रवासातले दूर होईल आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊ शकेल। इथली समस्या अध्यक्ष जो बायडन यांना चांगली माहिती आहे, कारण याआधी अमेरिकेत जेव्हा ते लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत होते तेव्हा डेलावेअरमधून वॉशिंग्टनला त्यांनी अॅमट्रॅकनीच प्रवास केला होता। कारण अॅमट्रॅक ही अमेरिकेतली एक राष्ट्रीय प्रवासी रेल्वे कंपनी आहे, ज्यात अमेरिकेतल्या 48 राज्यांपैकी 46 आणि कॅनडाच्या 3 प्रांतांमध्ये इंटरसिटी रेल्वे सेवा चालवली जाते। 99% युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला आणखी मदत करण्याची तयारी बेलारूसनं दाखवली। सध्या रशियाला कोणत्याही मदतीची सध्या जरी गरज नसली तरी रशियाला मदतीची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही नक्कीच ती देऊ, असं बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेंको यांनी म्हटलंय। ती मदत काय असेल याविषयी त्यांनी स्पष्टता केली नाही। ते झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर होते। रशिया आणि बेलारूसच्या भूभागावर संयुक्त लष्करी सराव या दोन्ही देशांनी केला होता। आर्थिक आणि राजकीय संबंध दृढ करण्याचा त्यांचा यामागे प्रयत्न आहे। राजकीय त्याचबरोबर आर्थिक, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनात सहकार्य वाढवण्यावर त्यांनी भर दिला। इस्रायलबाबत वेस्ट बँक परिसरातली बातमी पॅलेस्टिनींसोबत एकता दाखवण्यासाठी इस्रायल विरोधी निदर्शक अम्मानमध्ये रस्त्यावर उतरले होते। 1000हून अधिक निदर्शकांनी इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी केली। पॅलेस्टाईनच्या त्यांनी जेव्हापासून कब्जा घेतलाय तेव्हापासून इथे त्यांनी प्रतिकार केला। आंदोलकांनी जॉर्डन सरकारला इस्रायलसोबतचे सर्व राजकीय संबंध संपुष्टात आणण्याचं आवाहन केलं।
जमिनींच्या बाहेर तळ ठोकला होता, कारण पॅराग्वेच्या सरकारला जमिनीचे अतिरिक्त हक्क आणि तिथे त्यांना आवश्यक मदत करण्याचं आवाहन करण्यासाठी हे रस्ते अडवण्यात आले होते. एप्रिलमध्ये पॅराग्वेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी देखील अशाच पद्धतीचं आंदोलन झालं होतं. पुढची बातमी आहे फ्रान्समधली, कारण पॅरिसमध्ये कामगार संघटनांची आंदोलनं सुरू आहेत. सेवानिवृत्तीचं वय कमी करण्याच्या सरकारच्या योजनेच्या निषेधात देशव्यापी मोर्चे सुरू आहेत आणि याच्यात हजारो लाखो कामगार सहभागी झालेत. पण ही आंदोलनं म्हणजे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोरचं खूप मोठं आव्हान ठरत आहे. पॅरिसमध्ये अशा पद्धतीने लाखो कामगार रस्त्यावर उतरत आहेत. रेल्वे ऑपरेटर SNCFनं या संपामुळे नेटवर्क व्यत्यय येण्याचा इशारा देखील यामुळे दिला होता आणि त्यामुळे वाहतुकीत अडथळे येण्याचा इशारा दिल्यामुळे प्रवाशांनी ट्रिप रद्द किंवा पुढे ढकलण्याची किंवा शक्य असेल तर घरून काम करण्याचा पर्याय यावेळी देण्यात आला होता. काही शाळा आणि इतर क्षेत्रांना देखील या सगळ्या संपाचा मोठा फटका बसला. कर्मचारी संपावर असल्यानं रेडिओ स्टेशन फ्रान्स इंटरनं नेहमीच्या सकाळच्या टॉक शो ऐवजी एक संगीताची धून वाजवली आणि त्याच्या श्रोत्यांची त्यांना माफी मागावी लागली. कोरोना संदर्भात बातमी आहे. कोरोनाच्या संदर्भातली, कारण 24 तासात 111 कोरोना रुग्णांची भारतात नोंद झाली. संक्रमितांची एकूण संख्या 4,46,82,896 पर्यंत पोहोचली. कोरोना बळींची भारतातली संख्या 5,30,740 इतकी आहे. पुढची बातमी अमेरिकेतली, कारण मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीची नोंद झाली. देशभरातील 1,500हून अधिक उड्डाणं त्यामुळे रद्द करावी लागली. अर्कान्सामागे आंतरराज्य मार्गावरची वाहतूकही त्यामुळे ठप्प झाली. ऑस्टिन टेक्सासमध्ये असंख्य वाहनांमध्ये अपघात झाल्याची बातमी कळते, ज्यात एकाचा मृत्यू झाला. टेक्सासमध्ये सुमारे 7,000 घरांमधला वीज पुरवठा खंडित झाला. टेक्सासमधलं जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालं. लास वेगासमध्ये देखील बर्फवृष्टीचा आनंद नागरिक घेत आहेत, कारण सिन्सिनाटीचा परिसर पांढऱ्या रंगामध्ये असा नाहून निघाला होता. या सगळ्या परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. काही पर्वतीय भागात संध्याकाळी आणि सोमवार दुपारच्या दरम्यान 7 इंच इतका बर्फ पडला, अशी माहिती नॅशनल वेदर सर्व्हिसेसनं दिली आहे. स्पेनची बातमी. येथे देखील स्पेनच्या मेलोका या बेटावर जोरदार हिमवृष्टी झाली. त्याचबरोबर वारा आणि बर्फाच्या माऱ्यामुळे आपत्कालीन सेवांना इथल्या पर्वतरांगांजवळचा म्हणजे या सगळ्या परिसरातला 37 किलोमीटर परिसरातले अनेक रस्ते या सगळ्यामुळे बंद करावे लागले होते. न्यूझीलंडमधली आता परिस्थिती आटोक्यात आली आहे, पण गेल्या आठवड्यात प्रचंड खराब हवामानाची शक्यता तिथे वर्तवण्यात आली होती आणि तसा इशाराच न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस हिपकिन्स यांनी दिला होता. ऑकलंड आपत्काल व्यवस्थापनानं देखील नागरिकांना तसा इशारा दिला होता. ऑकलंडमध्ये भूस्खलनामुळे रस्ते आणि पूलही उद्ध्वस्त झाले. ऑकलंडमधल्या विक्रमी पावसामुळे 3घांचा मृत्यू झाला, तर 1 जण बेपत्ता झाल्याची माहिती न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रदेशात आणीबाणी जाहीर करण्यात आलेली होती. या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी पंतप्रधानही ऑकलंडला पोहोचले होते. ऑकलंडवासीय सुरक्षित आणि त्यांना अत्यावश्यक सेवा देणं हेच आमचं प्राधान्य असल्याचं देखील हिपकिन्स यांनी म्हटलंय. मोठ्या प्रमाणावर इथे स्वच्छता मोहीम राबवली जाते. शक्य असेल तर लोकांनी घरातच राहण्याचं आवाहन इथे करण्यात आलं होतं. कॅटलोनिया या स्पेनच्या स्वायत्त प्रदेशातील वॉल शहरामध्ये कांदा खाण्यासाठीची संदर्भातली एक स्पर्धा आहे आणि ज्याच्यात ॲड्रिया वेग्झिन हा तिथला विजेता ठरलेला आहे. 37व्या कॅलकोट स्पर्धेमध्ये 45 मिनिटात कोण जास्त प्रमाणात कांदा खाऊ शकतं ही पाहण्याची इथे शर्यत होती. त्यानं म्हणजे ॲड्रिया जो विजेता होता त्यांनी तब्बल 222 कांदे खाल्ले. पुढची बातमी. अमेरिकेतली माऊच्या काही भागांवर सुमारे 13 इंच म्हणजे जवळपास 33 सेंटीमीटर इतका पावसाची नोंद झाली. हवामान अधिकाऱ्यांनी या सगळ्या परिसरात अस्थिर हवामानाचा इशारा त्यामुळे नागरिकांना दिला होता. जपानमधली बातमी. हिमस्खलनात अडकलेल्या बेपत्ता पर्यटकांचा जपानच्या स्थानिक पोलिसांनी शोध घेतला. मध्य जपानच्या नागानो प्रांतातील ओतारी गावातल्या स्की रिसॉर्ट्समध्ये ही घटना घडली. अपघातस्थळाच्या परिसरात 13 परदेशी पर्यटक होते, ज्यात हिमस्खलनात अडकलेल्या 5 जणांचा समावेश होता. त्यातील 11 जण खाली उतरले होते, पण स्थानिक माहितीनुसार पर्यटकांपैकी एकाच्या हाताला देखील दुखापत झाली आणि त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातला परदेशी पर्यटकांपैकी एक अमेरिकेचा तर दुसरा जर्मनीचा आहे. NFC चॅम्पियन गेममध्ये सॅन फ्रान्सिस्कोनं NFL संघाचा 31-7 पराभव केला आणि त्यानंतर एम्पायर स्टेट बिल्डिंगमध्ये रविवारी फिलाडेल्फिया ईगल्सच्या रंगात ही बिल्डिंग अशी उजळून निघाली होती. शहराच्या स्वच्छता दलाचा ट्विटरवर न्यूयॉर्ककरांनी या कारवाईचा मात्र निषेधही केला होता. # न्यूयॉर्क स्ट्रॉंगेस्ट
असा हॅशटॅग देखील यावेळी प्रसिद्ध झाला होता. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.